बातमी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा भिवंडीत येऊन गेल्याची माहिती समोर आलेली आहे। महत्वाची बातमी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा भिवंडीत येऊन गेलेला होता। घुलेसह 3 जण आसरा मिळवण्याकरता 11 डिसेंबरला भिवंडीत आले होते, पण मूळ बीडचे असलेले विक्रम डोईफोडे हे अनेक वर्षांपासून भिवंडीत आहेत। ते वळपाडा इथं हॉटेल चालवतात। त्यांच्या हॉटेलवर आसरा मिळवण्याचा या तिघांचा प्रयत्न होता। हॉटेल मालकाने नकार दिला, त्यामुळे घुलेने त्याच्या सहकार्यांसह तिथून पळ काढला। मला 11 तारखेला कॉल आला की मसाजोग प्रकरणातील मुख्य आरोपी हा मुंबईमध्ये आलेला आहे आणि भिवंडीमध्ये, विशेषतः भिवंडीमध्ये माझ्या हॉटेलमध्ये आला होता। हॉटेलमध्ये आल्यानंतर रवी बारगाजे त्याच्या गावचा मुलगा आहे, त्याचा मला फोन आला की भाऊ आपल्याकडे सुदर्शन घुले आलेला आहे। तर त्याला मी म्हटलं इमिडिएटली त्याला तिथून हाकाल किंवा त्याला पाठवून दे म्हटलं, अन्यथा मी पोलीस स्टेशनला तक्रार करेल आणि जर त्याला कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नको। तरी ते लोक वॉशरूमला येतो म्हणून गेले, परत आलेच नाहीत माझ्याकडे। सुदर्शन घुले एक होता आणि त्याच्यासोबत 2 जण आहेत अशी माहिती मिळाली होती। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार आहेत। आज ही भेट होईल। सीपी राधाकृष्णन यांची ते भेट घेतील। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेते हे आंदोलनामध्ये आणि मूकमोर्चामध्ये उतरलेले होते। आपल्याला बीड, परभणी आणि त्यानंतर पुण्यातला कालचा मोर्चा परिचित आहे की या मोर्चामध्ये अनेक सर्वपक्षीय नेते उतरले, त्यांनी भाषणं सुद्धा केली आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी केली होती। आज हे सगळे नेते हे सीपी राधाकृष्णन राज्यपाल यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात वाच्यता करणार आहेत, संवाद साधणार आहेत। बीड जिल्ह्यातील मसाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील समाज मन हेलावलंय। हा महाभयानक हत्याची घटना आहे, हा महाभयानक प्रकार आहे। राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य त्यामुळे भीतीच्या छायेत आहेत। अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार करताना गावकारभारी दबावाखाली आहेत। सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरता शासनाने कठोर कायदा करून ठोस उपाययोजना करावी या मागणीकरता तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन केलं जाणार आहे। पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने या संदर्भात स्पष्टता केली, घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या भेटी घेऊन सरपंच संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत। धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक झालेत। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर मध्यरात्री उशिरा 2 वाजण्याच्या दरम्यान जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याकरता मुंडे समर्थक आक्रमक आहेत। मात्र त्यांच्या विरोधात अद्याप दाखल करण्यात आलेला नाही गुन्हा, त्यामुळे आज पुन्हा आंदोलनाचा इशारा मुंडे समर्थकांनी दिलेला आहे। मनोज जरांगे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा। ज्यांनी आंदोलनात थेटपणे धनंजय मुंडेंचं नाव घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी समर्थकांची आहे। आज पुन्हा मुंडे समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत।
परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। तसंच संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे। या मोर्चामध्ये सर्व पक्षाच्या संघटना सहभागी होणार आहेत। राज्यभर गाजत असलेलं बीड जिल्ह्यातलं मस्साजोगचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। काल पुण्यानंतर आज धाराशिवमध्ये मोर्चा निघणार आहे। 11 जानेवारीला धाराशिवमध्ये सर्वपक्षीय नेते मूकमोर्चा काढणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, मराठा समाजाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थित बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। 11 जानेवारीला होणाऱ्या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड यासह अनेक प्रतिनिधी सहभागी होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। आज धाराशिव येथे सकल धाराशिवकरांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये संतोषांना देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर जो अमानुष अत्याचार करून त्यांचा क्रूरतेने हत्या केली, या हत्येच्या संदर्भात धाराशिवमध्ये निषेध मोर्चा, आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हे आक्रोश मोर्चा 11 जानेवारी 2025ला सकाळी 10 वाजता जिजाऊ चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाचं आयोजन ठरलेलं आहे। महायुतीचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। मुंबई, सिंधुदुर्ग, पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडे, तर ठाणे, रत्नागिरी, रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक। धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मुंडे समर्थकांचा बीड पोलीस ठाण्यात ठिय्या। आंदोलनानंतर जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल। मस्साजोग सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 जण 11 डिसेंबरला भिवंडीत येऊन गेल्याची माहिती। वळपाडा इथल्या हॉटेलात आसरा न मिळाल्यानं केलं होतं पलायन। आमदार सुरेश धसांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ व्हायरल। घायवळवर दाखल आहे। धसांनी आरोप केलेल्या बिक्कडवर धमकी दिल्याचा गुन्हा। व्हायरल व्हिडिओमुळे नव्या चर्चेला उधाण। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपी हर्षकुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट जप्त। नातेवाईकांच्या नावानं प्लॉट खरेदी केल्याचं तपासात उघड। पालघरमध्ये पहाटेच्या दरम्यान पुन्हा भूकंपाचे धक्के। बोर्डी, दापचेरी, तलासरी या ठिकाणी जाणवले धक्के। भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल। मंदिराच्या गाभाऱ्याचं सुरू असलेल्या काम याच्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल। गाभाऱ्यातून दर्शन बंद झाल्यानं भाविक नाराज। एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं गुन्हा मानता येत नाही। गुन्हा सिद्ध करण्यासाठी सतत पाठलाग केल्याचं सिद्ध करणं आवश्यक। एका प्रकरणाचा निर्णय देताना नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं मत। बिहारच्या पाटणा इथं बीपीएससीची पूर्व परीक्षा रद्द करण्याच्या मागणीकरता आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई। प्रशांत किशोर यांना घेतलं ताब्यात। राज्यात येत्या 3 दिवसात थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। उत्तरेकडील अतिशीत वाऱ्यांचा जोर वाढल्यानं थंडीत होणार वाढ। काश्मीरमध्ये पुन्हा तुफान बर्फवृष्टी। श्रीनगरसह गुलमर्ग, सोनमर्गमध्ये बर्फाची पंढरी चादर। पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।